नमस्कार. मी ज्योती रोटे. सतत कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवणे अशा स्वभावाची मी आहे आणि काहीतरी मेंदूला खुराक हवा असतो तर त्याची चांगली ग्रोथ होते. किंवा असं म्हणतात ना की रिकामं घर आणि शैतानाचा वास, तसंच आहे हे डोकं सुद्धा. आपण काहीतरी चांगलं चांगलं विचार करत राहिलं तर आपली पण प्रगती होते आणि चांगल्या गोष्टी पण घडत राहतात. असंच काहीसं मी नेहमी करत असते आणि खूप जणांना ते आवडतं पण. आणि माझं तर म्हणणं आहे की सर्वांनीच काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना काय करावं, सकाळचा स्वयंपाक झाला, नवरा डब्बा घेऊन गेला, मुलं शाळेत गेली, त्यानंतर त्या 12-1 पर्यंत त्यांची कामं करतात. त्यानंतर त्या काय करतात? का त्यांना छंद नाही आहेत कसले? का त्यांनी स्वप्नच नाही पाहिली असतील नक्कीच, पण आत्ता या वयात कुठलं आपलं स्वप्न पूर्ण करायचं, अशा विचाराची पण खूप मैत्रिणी आहेत माझ्या. मग दुपारच्या वेळेमध्ये एखादा कुठला तरी गीतेचा क्लास लावणार, कुठला तरी विष्णू सहस्त्रनामाचा क्लास लावणार, मग एक एक तास किंवा अजून कुठला योगाचा क्लास करणार. या सगळ्या गोष्टी खरंच करत राहा. अगदी खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यातून तुम्हाला समाधान पण लाभेल. पण त्याचबरोबर विसरू नका की कुठलं तरी असं आहे की जे स्वप्न तुम्ही पाहिलंय पण पूर्ण झालं नाही. त्या स्वप्नांना सुद्धा वाट करून द्या, कारण वेळ हा काढू म्हटलं तरी भेटत नसतो, तो काढावा लागत असतो स्वतःसाठी. कारण आयुष्य खूप मर्यादित झाले आता. ऐकण्यात तर अशा गोष्टी येत असतात, छोट्या छोट्या मुलांपासून अगदी 35 वर्षाचा मुलगा गेला, 50 वर्षाची व्यक्ती हार्ट अटॅकने गेली. अशा अनेक गोष्टी झटापटीने घडत आहेत आजकाल. कारण आजकाल आयुष्याची सीमारेषा खूप सीमित झाली आहे. 105 वर्षाची माझ्या मैत्रिणीची एक सासू अजूनही चांगल्या धडधाकट स्थितीत आहे. पण मला नाही वाटत की आताची ही पिढी किंवा आमची यानंतरची पिढी अशी 105 वर्ष जगू शकेल. मग काय केलं पाहिजे? तर आहे त्या आणि असेल त्या परिस्थितीमध्ये चांगली चांगली आपली स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उद्याचा दिवस कुणी पाहिलाय? त्यासाठी आपल्याला आजच काहीतरी करावं लागेल. भूतकाळात जगू नका, भविष्य काळाकडे फार मन लावू नका. आजचा दिवस तो आपला. मग आजच्या दिवसाचा उपयोग कसा केला पाहिजे, सत्कारणी कसं लावलं पाहिजे, ते आपल्यावर डिपेंड आहे. कुणाला चांगली रांगोळी काढता येते, मग त्यांनी फावल्या वेळामध्ये रांगोळीचे क्लासेस केले तरी चालतील, घेतले तरी चालतील. किंवा या यूट्यूबचा फायदा काय हो, मग तिथे तुम्ही चॅनल सुरू करा तुमच्या रांगोळ्याचं, तिथे पण प्रदर्शन तुम्ही करू शकता, अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता. फक्त स्वतःच्या दारासमोर रांगोळी काढून स्वतःपुरतंच कौतुक होईल. पण जेव्हा तुम्ही ह्या आपल्या रोज काढणाऱ्या रांगोळ्या तर सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर शेअर केल्या तर त्यांच्याकडून मिळणारं कौतुक दुप्पटच असेल ना. म्हणून म्हणते की स्वतःसाठी काहीतरी करा. अनेक मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना अतिशय सुग्रास जेवण बनवता येतं.
पण मग त्यांनी या फावल्या वेळामध्ये नवरा नोकरीवर गेला, मुलं शाळेत गेली की दुपारच्या वेळामध्ये थोडाफार स्वतःसाठी द्या ना. थोडे कष्ट लागतील तुम्हाला व्हिडिओज करायला किंवा हे रेसिपीचं कसं करायचं. थोडा त्रास होईल काही दिवस, पण शिकून घ्या. मलाही येत नव्हतं, पण मला इन्स्पिरेशन माझ्या मुलीकडून मिळालंय की आई तुला सगळं येतंय ना, करत जा. नाही केलंस तर शिक, असं तिचं मत असतं नेहमी. मला सुरुवातीला खरं सांगते यूट्यूब चॅनल सुद्धा काढता येत नव्हतं. म्हणजे कसं ते काय करायचं या सगळ्या गोष्टीचा खूप सांगता येत नाहीये. म्हणजे अवघड वाटायचं. पण मी प्रयत्न केले आणि मी खरंच आज 500च्या जवळपास माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या त्या सबस्क्रायबरना मी धन्यवाद मानते. मला 1000चा टप्पा गाठायचा आहे. 1000 सबस्क्रायबर झाले तर माझं चॅनल मॉनिटाईज होईल. त्यासाठी मी प्रयत्न करते आहे. चांगले गाणी निवडते, व्हिडिओज करते. बरं, फक्त गाणी करत नाही. माझे अनेक ग्रुप्स आहेत. सोशल मीडिया किंवा सोशल पण मी सगळ्यांमध्ये मिसळते, सगळ्यांमध्ये जाते येते. बाहेरही माझे काही कार्यक्रम्स असतात, तिकडे जाते. फक्त मोबाईल किंवा यूट्यूब हे माझं ध्येय नाही आहे. तर सांगण्याचा प्रयत्न हा की माझ्या मैत्रिणींनी सुद्धा, माझ्या सख्यांनी सुद्धा फावल्या वेळामध्ये दुपारची झोप न घेता किंवा फक्त आयुष्य वाया जाते, मी काहीच करू शकले नाही स्वतःसाठी, हे म्हणून घेण्यापेक्षा मी करून दाखवेन हे म्हणा. काही दिवस लोक तुम्हाला नाव ठेवतील. अहो, नाव ठेवणारे सुद्धा आपलेच असतात आणि कौतुक करणारे सुद्धा आपलेच असतात. त्यामुळे न घाबरता चांगल्या गोष्टी करा ना. मी पाहिलंय सोशल मीडियावर अनुभव खूप यायला लागलेत मला सुद्धा. खूप जणांना वाटतं की भरपूर वेळ आहे म्हणून काहीतरी करते, पण असं नाहीये. स्वतःचे स्वप्न साकार करणं हे वाईट नाहीये. प्रत्येकाची स्वप्न असतात. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला इंजिनियर व्हायचं असतं, कुणाला चित्रकार व्हायचं असतं, कुणाला गायक व्हायचं असतं, कुणाला किचन क्वीन व्हायचं असतं, आणखी काही बरंच. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने, स्त्री असो वा पुरुष, माझे काही पुरुष मित्र सुद्धा आहेत चांगले, जे म्हणतात की ताई तुला कसा वेळ मिळतो, तू कविता करतेस, तू गाणी करतेस, कसा वेळ मिळतो तुला. नाहीच मिळत मित्रांनो, पण करायला तर लागतं. मी तर म्हटलंय की आयुष्य सीमित आहे. तुम्ही सुद्धा तुमची काही अशी दडवलेली स्वप्न असतील तर त्याला बाहेर काढा आणि त्यांना मार्ग दाखवा. वेळ काढा. वेळ मिळत नसतो, तो काढावाच लागतो, हे मी आधीच सांगितलंय. माझं पाहून माझ्या बऱ्याच मैत्रिणी ज्या आता या 50च्या वयामध्ये स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत, पाहिलंय मी ते सुद्धा. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसती बरं का. मर्यादित असतं ते आपलं आयुष्य. ते आज ना उद्या संपल्यानंतर किंवा संपत असेल त्या क्षणाला जर वाटेल की मी अमुक एक गोष्ट करू नाही शकले, स्वतःला किती वाईट वाटेल. कुणाला जग फिरायची इच्छा असेल,
सोलो ट्रिप, यस, ती सुद्धा करून पहा. धाडस तिथे पण दाखवून पहा, पण सांभाळून बरं का. मी म्हणाले म्हणून नाही, तर थोडंसं जागरूक राहून या गोष्टी तुम्ही करू शकता. अगदी माझी पण इच्छा आहे, प्रयत्न करेन तो सुद्धा. तर म्हणायचं असं आहे की माझ्या वयाच्या 50ल्या 60ल्या, अरे ते सुद्धा पाहिले आम्ही, 75 वर्षाच्या अनेक सख्या आहेत माझ्याकडे सुद्धा. त्या सुद्धा अगदी छान पद्धतीने जीवन जगत आहेत. कुणाचे मिस्टर देवाघरी गेलेले आहेत, कुणाची मुलं गेलेली आहेत, कुणाचं काहीतरी झालेलं आहे, कुणाच्या संसारात प्रॉब्लेम आहेत, खूप दुःख आहेत, पण तरीही त्या माझ्या सख्या स्वतःला सावरून एन्जॉय करत आहेत लाईफ. आणि तसंच सगळ्यांनी करावं. खूप जणांना असंही वाटतं की जॉब करणाऱ्या, विशेष म्हणजे एक अधोरेखित त्यांची सीमारेषा असते, सकाळी 10 ते 5 असे थकलेले असतात की त्यांना त्यानंतर काहीही दुसरं सुचत नाही, काही करूच शकत नाही. मग त्या लोकांनी निदान रविवारी स्वतःसाठी वेळ काढावा वेगळा. त्या दिवशी स्वतःसाठी वेळ म्हणजे घ्या चहा, घ्या कॉफी, बसा, स्वतःला काही लिहायचं असेल तर लिहा, तुम्ही डायरी मेंटेन करत असाल तर ते करा, गाणी आवडत असेल तर गाणी ऐका, म्हणा, चित्र काढता येत असतील तर ते काढा. पण फक्त चाकोरीबद्ध असं आयुष्य जगू नका, कारण आयुष्य एकदा जगता येतं, ते पुन्हा पुन्हा नाही येत. माझी एक मैत्रीण मला म्हणते की ताई तुझ्या जबाबदाऱ्या संपल्या. असं नाहीये, जबाबदाऱ्या स्त्रीच्या तरी निदान बरं का नाही संपत. तिच्या जोपर्यंत शक्ती आहे तिला ते चालवावंच लागेल. पण त्या जबाबदाऱ्या पार पडतानाही स्वतःकडे पण पाहिलं पाहिजे. गबाळ्यासारखं न राहता टापटीप राहणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा केल्या पाहिजेत. मला खूप आधीपासून प्राध्यापिका व्हायचं होतं आणि दुसरं स्वप्न होतं ते गायिकाचं. प्राध्यापिका तर मी नाही होऊ शकले, पण गाण्याला मी सोडलं नाही. आणि आजही मी जे जगतीये आनंदात जगतीये, कारण स्वप्न पाहिली होती ती पूर्ण नसेल झाली तरी सुद्धा निदान 20% झाली असती, त्यातच समाधान. अजून एक, स्वप्न पाहताना पैसे नाही लागत, पण ती पूर्ण करताना थोडी मेहनत लागते आणि ती घ्यावीच लागणार असते सगळ्यांना. मी अनेक यूट्यूबर असे पाहिलेत जे एकट्याच स्वयंपाक करतात, दुपारी रेसिपीज करतात. त्यांना खूप त्रास होतो. तो स्टँड लावणे, तो मोबाईल तिथे सेट करून ठेवणे, खूप काही गोष्टी असतात. आपल्याला फक्त इथे समोर त्यांनी केलेली रेसिपी दिसते, पण आपण नुसती ती रेसिपी पाहून निघून जातो. पण त्यामागे त्यांना जवळपास 2-2, 3-3 तासाचा कदाचित त्रास होत असतो. कधी स्टँड लागत नाही, पडत असेल, रिंग लाईट लावावी लागते, मग ती गॅसच्या जवळ कशी ठेवायची, इकडे तिकडे सगळं पाहण्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ जातो. पण तरीही ही मेहनत इतरांना नाही दिसत. मग तुम्ही तो व्हिडिओ, तो रेसिपीचा व्हिडिओ पाहून निघून जाता. तिथे एक लाईक, एक कमेंट द्यायला कंजूसी करता.
हे चुकीचं नाही आहे का? असंच असतं प्रत्येकांच्या बाबतीमध्ये. त्यांचं स्वप्न होतं की त्यांनी काहीतरी करून दाखवावं, म्हणून त्या रेसिपी शो करतात. माझी या व्हिडिओमधून सर्वांना विनंती आहे, प्रेक्षकांना, की प्रत्येक यूट्यूबर मेहनत करतो. मेहनत त्याची तुम्हाला दिसत नसेल, पण ती मेहनत त्यांना घ्यावी लागते. तेव्हा कुठे त्यांचं ते जे काही तयार होणारं जे साहित्य असतं किंवा रेसिपी असते ती तुमच्या समोर येते. मग त्या रेसिपीला तुम्ही निदान 1 लाईक 1 कमेंट द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. थोडा विषय बाजूला गेला, पण मला सांगायचं काय आहे की स्वप्न, माझं स्वप्न जे होतं ते पूर्णांशी मी नाही पूर्ण करू शकत आहे. जमेल तेवढं करते, पण प्रयत्न तर करते आणि मी प्रयत्न करत राहणार. आजच्या व्हिडिओमधून मी एवढं सांगू शकते. यानंतर माझ्या व्हिडिओजना पाहताना निदान 1 लाईक 1 कमेंट द्या. कुठल्या शहरातून पाहताय माझा व्हिडिओ तोही कळवत जा, कारण यूट्यूबची फॅमिली म्हणजे माझी फॅमिली आहे, ज्यांच्यामुळे मी माझा ग्रोथ पाहू शकेन, त्यांच्यामुळे मी वरच्या आलेखापर्यंत पोहोचू